चला मित्रांनो, नमस्कार. आपण बघतो आहोत ग्रामर कोर्स मधल्या विविध गोष्टी. आणि काल आपण मला वाटतं बघत होतो आपण केसेस ऑफ नाउन, त्याची कोणकोणती विभक्ती असते ते आपण बघत होतो काल, बरोबर. त्याच्यामध्ये आपण कोणकोणती बघितली? सब्जेक्टिव्ह केस, अजून कोणती ऑब्जेक्टिव्ह केस वगैरे बघत होतो आपण ना. हो. ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण आपण काल पाहिलं होतं की जर डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे दोन भाग असतात. काय ह्या प्रश्नाचं उत्तर जो शब्द देईल त्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. तो जर शब्द असला वाक्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट, त्याला आपण ऍक्युजेटिव्ह केस म्हणायला पाहिजे. तो ऑब्जेक्टिव्ह केसचाच भाग आहे. हा किंवा कोणाला ह्या शब्दाचं जर उत्तर असेल की गेव माय फादर ए कार्ड, कोणाला दिलं? माझ्या वडिलांना. तर फादर कोण आहे? ऑब्जेक्टिव्ह केस आहे, इथपर्यंत ठीक आहे. तुम्हाला त्याच्यामधलं अजून विचारलं त्यांनी तर त्याला डेटिव्ह केस म्हणायला पाहिजे. कोणाला याचं उत्तर ते देतं म्हणून. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? ऑब्जेक्ट दोन प्रकारचे असतात ना, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि कोणतं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हा आता काल रोहिणीने विचारलेल्या प्रश्नाचा आधार घेऊन अजून एक वाक्य सांगतो वाटलंच तुम्हाला. हा माय टीचर writes with the marker. ठीक आहे. आता एक वाक्य इथे, माय टीचर राइट्स विथ द मार्कर. इथपर्यंत समजून घ्या. कदाचित कालच्या प्रश्नाचं उत्तर इथे पण मिळू शकतं तुम्हाला. हा अंडरस्टँड होईल. आता याच्यामध्ये हा टीचर हा एक नाउन आहे, बरोबर. सब्जेक्ट आहे ना, हा सब्जेक्ट पण आहे आणि नाउन पण आहे. इथपर्यंत समजलं? क्लिअर? हा येस बोलत चला. ही कोणती केस झाली आपली? सब्जेक्टिव्ह केस. सब्जेक्ट प्लस नाउन. हा सब्जेक्टिव्ह केस झाला. इथपर्यंत समजलं? हो. हा राईट कोण आहे तुमचा? वर्ब आहे. इथपर्यंत कालच क्लिअर झालं होतं, राईट. यस सर. तुम्ही आता पलीकडे चालला आहात. वर्बच्या नंतर येणारे शब्द ऑब्जेक्ट असू शकतात, ऑब्जेक्टिव्ह केस असू शकतात. आता आपण बघितलं डेटिव्ह आणि ऍक्युजेटिव्ह वगैरे असू शकतात. परंतु जर कधी या माणसाने ही क्रिया एखाद्या साधनाने केली असेल, नीट समजून घ्या मी काय म्हणतो ते. एखाद्या माणसाने एखादं काम करायला एखादं साधन वापरलं असेल आणि त्याच्या ते साधन सांगण्यासाठी एक प्रिपोजिशन आलंय, राईट. विथ नावाचं प्रिपोजिशन आलंय. हे तुम्हाला समजतंय का? हा शिक्षकांनी लिहिलं, पण कशाने लिहिलं? मार्करने लिहिलं. हे समजतंय का? बोला माझ्या बरोबर. समजतंय की नाही? किंवा टाईप करा समजत असेल नसेल तर. टीचरने लिहिलं, कशाच्या मदतीने लिहिलं? मार्करच्या मदतीने लिहिलं. टिंबच्या मदतीने. हा पॉइंट क्लिअर होतोय का तुम्हाला? येस नो मला सांगा. हो सर. आता इथे मार्करच्या मदतीने, मार्कर पण एक प्रकारचं नावच आहे ना, कशाचं तरी नावच आहे ना मार्कर. हो. येस ना? यस सर. परंतु याची जर केस शोधायची असली तुम्हाला, हे प्रिपोजिशनच्या सोबत आलंय. प्रिपोजिशन टिपिकल आहे विथ. तुम्हाला समजतं की ही गोष्ट हाताशी धरून त्यांनी हे काम केलेलं आहे. मग ह्याची जी केस आहे ना, हे पण ऑब्जेक्टिव्ह मध्ये मोडतं, परंतु डायरेक्ट ऑब्जेक्ट होत नाही, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होत नाही. याला म्हटलं जातं इन्स्ट्रुमेंटल केस. इन्स्ट्रुमेंट सगळ्यांना माहिती आहे. इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? साधन ना, कशाचं पण. कळतंय का मी काय म्हणतोय ते? येस सर. काय म्हटलं मी सांगा? इन्स्ट्रुमेंटल केस. याला का बरं इन्स्ट्रुमेंटल केस म्हटलं मला सांगा फटाफट. चला, कोणाकोणाला कळलंय ते लवकर. कुठल्या तरी क्रिया करताना जर कारण ते साधन आहे. हा त्या माणसाने ते काम करताना कशाची तरी मदत घेतली. ओके. त्याच्या मदतीने त्याने काहीतरी काम केलं, म्हणून त्याला ते जे नाव आहे पुढचं वर्बच्या नंतर येणार त्याला म्हणायचं इन्स्ट्रुमेंटल केस. ठीक आहे. हा ऑब्जेक्टिव्ह केसचाच छोटा सब पार्ट येतो. जसं आपण बघितलं काल, ऍक्युजेटिव्ह केस पण ऑब्जेक्टिव्हच केस आहे, डेटिव्ह केस पण ऑब्जेक्टिव्हच केस आहे. तसं इन्स्ट्रुमेंटल केस सुद्धा ऑब्जेक्टिव्ह केस मध्येच येते. म्हणजे तुम्ही त्याला छोटे छोटे ABCD म्हणू शकता. समजतं तुम्हाला मी काय म्हणतोय ते? हो.
मुख्य केसेस एक दोन चारच असतात, त्याचे सब पार्ट सांगतो मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला अडचण नको यायला कशाला काय म्हणतात ते. मुख्य आपले एक दोन तीनच आहे, सब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे वगैरे वगैरे. परंतु ऑब्जेक्टिव्हचे छोटे छोटे 3 प्रकार आपल्याला समजले पाहिजे. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल ऍक्युजेटिव्ह, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल डेटिव्ह. आणि आता आपण बघितलं कशाच्या तरी मदतीने काम होत आहे, त्याला कोणती केस म्हणणार आहे तुम्ही बोला? इन्स्ट्रुमेंटल केस. मला वाटतं पॉईंट सगळ्यांना कळलाय क्लिअर? हो कळला असेल तर पुढे चालायला म्हणजे आपल्याला येस नो सांगा, चला पटपट. चला मग सब्जेक्टिव्ह झालं, ऑब्जेक्टिव्ह झालं. तिसरं हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, तरी पण घेऊन टाकतो, पॉझेसिव्ह केस. हे आपण नाऊनच्या याच्यामध्ये बघितलं होतं ना, पॉझेसिव्ह नाऊन आठवते सगळ्यांना? पॉझेसिव्ह नाऊन आपण फंक्शन बघत होतो. पॉझेसिव्ह नाऊन आठवते का? मालकी दाखवणारे शब्द. पॉझेशन म्हणजे मालकी, राईट, करेक्ट. ओनरशिप. मग जर एखादा शब्द मालकी दाखवत असेल त्याला म्हणायचं पॉझेसिव्ह केस. गेटिंग दिस? हो सर. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काही करून प्रोनाउन मध्ये एंट्री मारायची. एकच ठिकाणी गप्पा मारत बसलो तर आपण स्टॅग्नंट होऊन जाऊ ना. आपण पुढे जायचंय, थोडा विचार करा. जेव्हा एखाद्या बघा, दिस इज माय मदर्स पेन. हा माझ्या मम्मीचा पेन आहे. याच्यामध्ये मम्मी हे नाऊन आहे की नाही आहे? आहे सर. बोला. पण हो, सर. मम्मी चा ची चे म्हटलंय ना, हो. मग हे याला काय म्हणायचं? पॉझेसिव्ह केस. कळलं? क्लिअर? हो सर. हो सर. लिहून ठेवा, चा ची चे जिथे पण येईल त्याला पॉझेसिव्ह केस म्हणतात. नाऊनचे केसेस बघतोय आपण. इंडियाज, फादर्स, मदर्स, ब्रदर्स, असे 2-4 उदाहरणं लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल. कोणतेही एक्झाम्पल होते परीक्षेमध्ये, आपल्याला अजिबात अडचण येता कामा नाही. लिहून झाल्यावर मला सांगा. झालं सर. ओके. Our government's rules are very strict. गव्हर्नमेंटचे रूल खूप स्ट्रिक्ट आहेत असं वाक्य आहे समजा. गव्हर्नमेंट अपॉस्ट्रोफी एस दिलंय तर तिथं कोणतं झालं मग? केस कोणती झाली त्याची? पॉझेसिव्ह केस झाली. आता पॉइंट मला वाटतं क्लिअर झालाय. सब्जेक्टिव्ह पण कळला, ऑब्जेक्टिव्ह पण कळला, हा पॉझेसिव्ह पण कळला. कळला की नाही कळला? कळला. 2-4 उदाहरणं घ्यायची असेल घेऊन टाकायचं. राहुल, भैयाज, दीदीज, काकाज, मामाज, तुम्हाला जे जे लिहायचे ते लिहा, परंतु पॉझेसिव्ह कळलं पाहिजे. नुसतं कळून उपयोग नाहीये, त्याचा उपयोग पण झाला पाहिजे परीक्षेमध्ये इकडे तिकडे. आता किती झाले रे? 2 झाले का 3 झाले? सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, पॉझेसिव्ह 3 झाले ना? चौथी घेऊन टाका, वोकेटिव्ह केस. वोकेटिव्ह केस. वोकेड वरून व्होकल हा शब्द लक्षात राहिला पाहिजे. त्याच्या कनेक्शनने तुमच्या लक्षात राहील. वोकल, वोकल कॉर्ड माहिती ना? बोलतो आपण. तर याच्यावरून कोणालाही हाक मारताना, हाक मारणे हा शब्द नोट करून ठेवा. कॉलिंग समबडी असं लिहून ठेवा स्टार करून बाजूला ब्रॅकेट मध्ये. हाक मारताना आपण कोणाचं तरी नाव घेतो की नाही मला सांगा? आपल्याला जर म्हणायचं देवा मला वाचव रे, कसं म्हणतो आपण इंग्लिश मध्ये? कसं म्हणणार? ओ गॉड सेव्ह मी. करेक्ट, करेक्ट, व्हेरी नाईस. ओ गॉड, है ना? कॉमा करतो आपण इथे परत ना, सेव्ह मी. किंवा इथे तुम्ही याला हे करू शकता, उद्गार चिन्ह देऊ शकता, नाही दिलं तरी कॉमा करू शकता. मग आता ह्याला हाक मारली की नाही आपण? हो सर. हे देवा मला वाचव रे बाबा, या लोकांच्या तावडीतून, या शिळके सरांच्या ताब्यातून वाचव रे. दररोज खूप खूप उदाहरणं मला विचारतात, मलाच विचारतात. राईट ना? कोणती पण उदाहरणं घ्या तुम्ही, ठीक आहे? मुलांनो इकडे या, टीचर हाक मारतात की नाही? कसं म्हणतात मग ते? मुलांनो इकडे या. चिल्ड्रन्स कम हिअर. अरे चिल्ड्रनला येस लावायचं नाही, मगाशी पॉइंट लिहिला की नाही आपण काल? सॉरी सर, चिल्ड्रन कम हिअर. चिल्ड्रन. अरे नाही बाबा रे, चिल्ड्रनला येस नाही लावायचं दादू. चिल्ड्रन कम हिअर.
आता इथून कॅपिटलने सुरुवात झाली, इथे काही गरज नाही परत कॅपिटल करायची, याला पण छोटा केला तरी चालतंय. याला जर उद्गारवाचक केलं असं मग ठीक होतं. चिल्ड्रेन कम हिअर. अजून सांगा बरं. मम्मी, ममे. हा चालू होता ना मुलांचं मम्मीच्या मागं, मम्मी काय भाजी केली दाखव मला पटपट, है ना. मम्मी, टेल मी अ स्टोरी, टेल मी द स्टोरी, टेल मी ए स्टोरी. ए स्टोरी म्हणजे नवीन स्टोरी. हा, द स्टोरी म्हणजे कालचीच परत, एक म्हातारी होती लहानपणीच मेली, है ना, ती स्टोरी. मम्मी, ए मम्मी सांग ना मला, दॅट इज. मग हे काय झालं, चिल्ड्रेन झालं, मम्मी झालं. हा, एखाद्या माणसाशी आपण बोलतोय ना, हो सर. त्याला म्हणायचं वोकेटिव्ह केस. हा, त्याचं नाव नंतर जरी असलं ना, बघा आता, यू आर स्टुपिड निशा, असं वाक्य आहे आता. तर तुम्हाला वाक्य वाचल्याबरोबर क्लिक व्हायला पाहिजे कोण कोणाला बोललंय. कोणीतरी बोललं असेल ना कोणाला तरी, कोण बोललं काय माहित नाही, हो. कोणाला बोललं हे तर कळलं असेल ना, हो. नाही कळलं? हो. सांगा बरं, कळलं सर. कोण बोललं काय माहित नाही, पण कोणाला बोललं, निशाला बोललं ना. हो सर. निशा तू बावळट आहेस ग निशा, असं म्हटलंय ना. मग हे निशा जे आहे ना, ही कोणती केस आहे? वन वोकेटिव्ह केस केस. नाही, वोकेटिव्ह वोकेटिव्ह केस. हा, हे मम्मी पण वोकेटिव्ह केस, वोकेटिव्ह केस, वोकेटिव्ह केस. सांगा पटपट, मला समजलं का नाही तुम्हाला? समजलं सर. व्हेरी नाईस. हा, नाऊनच्या बद्दल आपण बऱ्यापैकी माहिती मिळवली ना. हा, कोणकोणत्या केस असतात नाऊनच्या सांगा? सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझेसिव्ह केस, वोकेटिव्ह केस. क्लिअर झालं? हो. आपण काय काय बघितलं अजून? नंबर बघितले ना त्याचे, एक म्हणजे सिंग्युलर, प्लुरल बघितलं ना, जेरेंट बघितलं आपण, मस्क्युलिन, नंतर फेमिनिन, राईट ना. न्यूटर, न्यूटर पण बघितलं ना आपण. केस. कॉमन जेंडर. पॉझेसिव्ह केस. हा, तर काय करायचं ना, असा अभ्यास करा तुम्ही आता बरं का. नंतर तुम्ही रात्री जेव्हा बसाल ना, किंवा उद्या जेव्हा बसाल ना, असं करायचं. नाऊन, नाऊन बद्दल मी काय काय बघितलं, त्याचे फंक्शन बघितले, त्याचे काइंड्स बघितले, मग काय काय फंक्शन्स त्याचे पुढे लिहून ठेवायचे, त्याचे काइंड्स काय काय त्याच्या पुढे लिहून ठेवायचे. अजून त्याचं काय बघितलं आपण? नंबर बघितलं, त्याच्या पुढे लिहून ठेवायचं. जेंडर बघितलं, राईट ना. अजून काय बघितलं हो आपण? सर. केसेस बघितल्या ना. केस. तर असं शॉर्टकट मध्ये लिहून ठेवायचं. आता हे तरी आपण बऱ्यापैकी लिहिलं असणार. एक एक शब्दामध्ये क्लिअर झालं पाहिजे की याचं हे अमुक अमुक आहे. क्लिअर? येस येस और सर. नो? येस सर. बोलत चला रे, बोलल्यावर मला थोडासा ग्रुप येतो आणखी. हा, याच्यामध्ये आपले 2-4 दिवस गेले ना जवळपास. हो ना. नाऊन, फक्त एकट्या नाऊनला समजून घ्यायला. हा, ऍक्च्युली आपल्याकडे तितका जास्त वेळ नाही की रमत गमत वर्षभर शिकावं. इतका वेळ आहे का आपल्याकडे? हा, नाही सर. तुमच्याकडे आहे, तुम्हाला काय हरकत नाही. चालू सर, काय अडचण नाही. आम्ही इकडे निवांत बसलेले आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. चाललंय. परंतु माझ्याकडे तेवढा वेळ नाही. सूरजकडे पण तितका वेळ नाही ना, सूरज. तर सूरजला पुढच्या परीक्षा द्यायची त्यांना पुढच्या महिन्यामध्ये ना. मला आतापासूनच शुभेच्छा आहे. परंतु एखादा कोणता पण नाऊनचा प्रश्न आला तर याच्यातलं काही पण आलं तर ओळखता येईल ना तुम्हाला आता, सूरज? येईल सर, मी अभ्यास करते सर आता. वा, व्हेरी नाईस, गुड. चला मग आपण पार्ट्स ऑफ स्पीच 2 नंबरकडे जाऊ. पहिला नंबर कोण होता? नाऊन. आणि आता कोणाचा नंबर लागणार मग? प्रोनाउन. प्रोनाउन. येस. चला मग नवीन पानावर या. लगेच खाली जागेवरच गुटमुट करू नका. नाव टाका प्रोनाउन. जसं नाऊन बघितलं आपण, तशी याची पण कुंडली बघावं लागेल ना आपल्याला, हो की नाही? हा, प्रोनाउन म्हणजे काय सांगायचं? सर्वनाम. अच्छा, बरं, मराठीतून त्याला सर्वनाम मध्ये कळलं, मला पण कळलं. पण काय असतं बरं प्रोनाउन? का बरं असतं? माहिती सांगणार नाऊनच्या जागी वापरला जाणारा शब्द. नाऊन साठी का नाऊन ऐवजी? हा, नाऊन साठी. ओके, लिहून घ्या मग. नाऊनच्या जागेवर नाऊन साठी, हा, नाऊनला रिप्लेस करून वापरला जाणारा शब्द लिहून घ्या. चला फटाफट. प्रोनाउन म्हणजे एखाद्या माणसाचं नाव आहे, तेच पुन्हा पुन्हा येऊ नये, है ना. समजा आता सूरज आहे, सूरज हुआ मध्यम.
दरवेळेला आपण थोडं ना सूरज सूरज म्हणणार, कधी कधी ही म्हणणार है ना, कधी कधी ही म्हणणार, असं काहीतरी म्हणणार की नाही, हीच म्हणणार है ना. हो सर. हे जे काय आहे हे सगळे कोणत्या प्रकारामध्ये आले, सर्वनामाच्या. का तर आपल्याला सूरजचं नाव पुन्हा पुन्हा म्हणायचं नव्हतं म्हणून. समजतंय? हा, मग आता हे नाऊनलाच रिप्लेस करतायत, परंतु नाउन्स वेगळे, प्रोनाउन्स वेगळे. आता आपण काय करूयात, प्रोनाउनची कुंडली बघून घेऊया. ठीक आहे. हा, लिहिताय माझ्या बरोबर की नाही लिहिते? येतोय सर. चला मग हो सर. मी एक छोटस चार्ट लिहितो, तुम्ही पण त्याला लिहून घ्या, नाही तर मग असं लिहून घ्या डायरेक्ट. चला, आपल्याला माहिती आहे नाउन म्हणजे, प्रोनाउन म्हणजे माणसं ना. कोण कोण माणसं आहे? मी, तुम्ही, हेच माणसं आहेत ना जगामध्ये. आय, यू, दे, वी, ही, शी, इट, एवढे आहेत ना. सगळ्या इंग्लिशचं मूळ तर तिथे आलं ना, कोणता माणूस काय काम करतो, बरोबर की नाही? हा, बरोबर सर. कोण कोण आहे मग ते? आय, यू, यू, दे, वी, ही, ही. शी आणि इट. हे सगळे मेन प्रोनाउन्स आहेत. हा, आता हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला असतात की नाही? अगोदर माझं ऐका मी काय म्हणतो. हे सगळे वाक्याच्या सुरुवातीला असतात की नाही एकदम एक नंबरला? येस और नो? येस सर. हा ना. येस सर. येस सर. म्हणून ना या 7 जणांना 1 2 3 4 5 6 7 या चौघांचा एक ग्रुप करायचं मस्त, या तिघांचा एक ग्रुप करायचा, या सगळ्यांना सब्जेक्टिव्ह म्हणायचं. सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. आता तुम्हाला नाउन कळलाय ना, तर प्रोनाउन लवकर कळेल असं मी गृहीत धरतो, फक्त गृहीतच धरतो. हा, ही दुसरी एक लाईन असते ना आपल्याकडे, मला, तुला, त्याला, असते की नाही? हा, सांगा बरं. मला म्हणजे मी, तुला म्हणजे यू, त्यांना म्हणजे काय? देम, है ना, यांनाच घेऊन जाऊ खाली. आम्हाला म्हणजे काय? अस. त्याला म्हणजे काय? हिम. तिला म्हणजे काय? हर. याला म्हणजे काय? इट. माहिती का तुम्हाला हे? येस और नो? येस सर. माहित नसतील Yes, sir. बर, यांना काय काय म्हणतात हे तर माहिती आहे ना सगळ्यांना? नाही तर सगळं व्हायचं आणि यांना काय म्हणतात हेच माहित नाही ना. मी, तू, तुम्ही, ते, आपण, है ना, तो, ती, हे, ही, हे माहिती आहे ना सगळ्यांना? नो रोहिणी बोला इकडे पण. हे ह्या सगळ्यांच्या लाईन मध्ये कोणतं अक्षर आलं? ला आलं बरं का. मला, तुला असं येतंय राईट यांच्या लाईन मध्ये. मला, तुला, त्यांना, मला असं येतंय ना. हा, मग या सगळ्यांना कोणते म्हणायचं? ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. कळतंय का बघा? लिहून घ्या. तिसऱ्या लाईन मध्ये कोण येणार? माय, माझं, तुझं येईल है ना. माझं किंवा आमचं असं च येईल याच्यामध्ये राईट. हा, तुम्ही मला सांगत चला रे, मलाही काही येत नाही, मी तुमच्यापेक्षा काही हुशार नाही बाबांनी, जास्त अभ्यास तुम्ही करताय. सूरज सांगत चला. माझं नंतर काय येईल? आता तुझं आहे ना, युअर. नंतर काय येईल? देअर. नंतर काय येईल? नंतर काय येईल? त्याचं, हिज. नंतर तिचं, हर. याचं, इट्स. असं येईल ना. तुम्ही ग्रामर शिकता याचा तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे. नसेल माहित तर मला सांगा, हे मला काय माहित नाही असं. हे माहित आहेत की नाही तुम्हाला? हो, हे आहे माहिती. राईट ना. रोहिणी, संस्कृती, श्रद्धा, हे माहिती आहे का? राईट ना. काय आता बघा, हे माझं, तुझं, त्याचं म्हटलंय ना. हा, यांना पॉझिटिव्ह परत आलं का? माझं, तुझं, त्याचं असं आलं ना. हा, परत मालकी आली का नाही? हा, मम्मीचं, पप्पाचं, तसं आलंय ते माझं, तुझं. तर पॉझिटिव्ह म्हटलं जातं. पण याच्यामध्ये अजून एक लाईन आहे, समजून घ्या अगोदर. ही पण एक लाईन असते बघा, माझं, तुझं, माइन, योर्स, देअर्स, आर्स, है ना, हिज, हर्स, इट्स. ही एक लाईन तुम्ही ऐकली का नाही कधी आज? पण मला सांगा पटपट, ऐकली का नाही ऐकली? ही वाली लाईन ऐकली सर. ऐकले सर. योर्स, देअर्स, है ना. तर हे जेव्हा तुम्ही प्रोनाउनचा विचार कराल ना, खास करून प्रोनाउनचा विचार जेव्हा कराल ना, तेव्हा ह्याला म्हणायचं सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, याला म्हणायचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. आणि ही जी शेवट नंबरची लाईन आहे ना, हिला म्हणायचं पॉझेसिव्ह प्रोनाउन.
4 नंबरच्या लाईनला पॉझिटिव्ह प्रोनाउन म्हणायचं आहे, 3 नंबरच्या लाईनला पॉझिटिव्हच म्हणायचं, पण ते ऍडजेक्टिव्ह आहेत. अतिशय महत्वाचा मुद्दा नोट करा बरं पटपट, मग आपण बोलू वाटल्यास त्याची गरज असली तर. लवकर लवकर लिहा. झाल्यावर मला लगेच सांगा, झालं झालं झालं, जमलं जमलं जमलं. झालं सर. झालं सर. झालं का सगळ्यांचं लिहून? येस. बर, आता समजून घ्या. चला बोला 1 मिनिट. आय म्हणजे काय? बोला, बोलायला पण लाज वाटते रे आपल्याला. बोला. मी, तू, तुम्ही, ते. तो, ते. ती. वी म्हणजे कोण? आम्ही, आपण. आम्ही. तुम्ही जर बोललात ना तर इंग्लिश जास्त येईल तुम्हाला, नाही बोललं तर कमी येईल. हे लक्षात ठेवा माझं म्हणणं. ही म्हणजे कोण? तो, हो ना. तो. एखाद्या आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला पण आपण ते म्हणतो मराठीमधून, ते पण हीच असतं. शी म्हणजे ती, पण आपल्यापेक्षा रिस्पेक्टेबल कोणी मॅडम असतील तर त्या म्हणतो आपण त्यांना, ते पण शीच असतं. हा, इट म्हणजे निर्जीव वस्तू, प्राणी, बाळ, भावना, त्यांना आपण इट म्हणतो. हा, ही, हे. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउनला मला, तुला, त्यांना, आम्हाला, त्याला, तिला, याला. क्लिअर आहे का इथपर्यंत? हो. याला काय म्हणायचं? ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. इकडं माइन, युअर्स, देअर्स, आर्स, हिज, हर्स, इट्स. ही जी 4 नंबरची लाईन आहे, तिला कोणते प्रोनाउन म्हणणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह प्रोनाउन्स. 3 नंबरची लाईन आहे, माय, युअर, देअर, आर, हिज, हर, इट्स. यांना काय म्हणणार? पॉझिटिव्हच म्हणणार, परंतु त्यांना प्रोनाउन नाही म्हणायचं अशा वेळेला. ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह. चला मला सांगा, का बरं त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणायचं? त्याचा प्रोनाउन आहे ना, त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणण्याचं काय कारण? सांगा पटपट. चला पटपट, अभ्यास करणारे माणसं. सुरेश सर बोला. सूरज सर बोला ते बोला. कोणाचे हे दर्शवतं? ही गोष्ट कोणाची हे दर्शवतं ते त्याच्यामुळं? हो, पण माइन म्हणजे पण तेच दर्शवतं ना. माइन मध्ये पण आता हे बघा, हे माइन म्हणजे पण माझं, राईट, आणि माय म्हणजे पण माझं, हे दोघांमध्ये पण हेच कळतं ना तुम्हाला, की ते कोणाचं आहे तेच कळतं ना. हो. याला का बरं तुम्ही म्हटलं प्रोनाउन, आणि याला का बरं म्हटलं तुम्ही ऍडजेक्टिव्ह? गेस लावा डोकं. माइन म्हणजे माझंच, हा, आणि माय म्हणजे माझं, बरोबर. याला प्रोनाउन का म्हटलं आणि याला ऍडजेक्टिव्ह काय म्हटलं ते सांग. थोडस ना पॉलिश करत चला. आपण हा अर्धवट शब्द आहे, हे तुम्हाला कळलं का? हो. जसं आपण म्हणतो रेड बॉल, हा बॉल कसा आहे? रेड आहे. हे बॉल नाऊन आहे, हे कळलं का तुम्हाला? हो सर. हा रेड ऍडजेक्टिव्ह आहे, हे कळलं का तुम्हाला? नावाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. सेम तसं आपण माय सिस्टर म्हणतो की नाही? बोलत चला पटपट, म्हणजे मला कळतं तुम्हाला समजतंय ते. याच्यामधलं सिस्टर शब्द नाऊन आहे की नाही? सिस्टर बद्दलच ह्या शब्दाने अधिक माहिती सांगितली का नाही? माझी बहीण, माझी बहीण करून. हो सर. म्हणजे मा हे या सिस्टरचं ऍडजेक्टिव्ह झालं की नाही? जरी ते प्रोनाउनच्या यादीमध्ये जन्माला आलेलं असलं तरी पण जेव्हा ते असं याच्या शेजारी येऊन उभं राहतं, नाऊन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतं, नाऊन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह म्हणतो, प्रोनाउन नाही म्हणत. हे तुम्हाला समजतंय का? येस सर. प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये काय फरक आहे रोहिणी? प्रोनाउन जे आहे ते जर आलं तर परत नाऊन लिहायची गरज आहे का? नाही ना. आता आपण मगाशी म्हटलं सूरज, आता सूरज असल्यावर परत ही लिहायची गरज आहे का? नाही ना, राईट ना. प्रोनाउन कशाला म्हणतो आपण? ही म्हटल्यावर सूरज लिहायची गरज नाही, ही म्हणजे सूरज, रिप्लेस झालं ना. मग इथं सिस्टर म्हटल्यावर माय लिहायची काय गरज आहे? नुसतं माय म्हटलं असं तरी चालायला पाहिजे होतं, पण तसं चालतं का? नाही चालत. म्हणून हा
नाऊनच्या शेजारी येऊन बसतो, नाऊन बद्दल अधिक माहिती सांगतो, नाऊनला रिप्लेस करत नाही. म्हणून हा कोण आहे, याचा ऍडजेक्टिव्ह आहे, प्रोनाऊन नाही. समजतंय का तुम्हाला हे? हो सर. हो बघा सर. आता अजून एक, दिस बॉल इज माइन असं लिहितो ना आपण, असं म्हणतो ना, दिस बॉल इज माइन, हो सर. हो. बरोबर ना? मग आता माइन कोणाचं आहे त्याचं उत्तर त्यांनी माइन सांगितलं. अजून त्याचं नाव आलं का? माइन राहुल, माइन सुरेश, माइन रमेश असं काय आलंय का? नाही. म्हणजे नाही. माइन शब्दाने 100% रिप्लेस केलं की नाही माणसाला कोणतं तरी? हो. हो. हो सर. राज बोला माझ्याशी. हो सर. हा शब्द जेव्हा येतो तेव्हा कोणत्या माणसाबद्दल बोलतोय, त्या माणसाचं नाव घेऊन आला का? नाही ना. नाही. प्रियाज असतं समजा, प्रियाज, तर यांनी हर्ष म्हटलं असतं, त्याला अपोस्ट्रोफी लावायची काही गरज नाही आहे. हा, तर हे जे आहे ना, हे लक्षात ठेवा, अपोस्ट्रोफी नसतो त्याला, शेवटी असं अपोस्ट्रोफी काही नसतं त्याला, प्लेन असतो. अशा वेळेला ते कोण असतं? प्रोनाऊन असतं. राहील का तुमच्या लक्षात? येस ऑर नो? यस सर. सगळ्यांनी पाठ करा ही गोष्ट. युअर कोण आहे मला सांगा आता पटापट. सर ऑब्जेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह. आणि युअर्स कोण आहे? प्रोनाउन. प्रोनाउन. जे चांगलं जरा चांगल्या परीक्षेचा अभ्यास करत असतील त्यांनी हे एकदम एकदम 100% नोट करून घ्या. ठीक आहे, हे सगळे प्रोनाउन्सच आहे, परंतु प्रोनाउन्स असून सुद्धा ऍडजेक्टिव्हचं काम करतो. कोण? माय, युअर, देअर, आर, हे. क्लिअर आहे पॉइंट? येस ऑर नो? मला सांगा फटाफट सगळ्यांनी. मला कळलं छान म्हणून. कळलं सर. कोणाला काही अडचण आहे का? संस्कृती, सूरज, काही अडचण आहे का? नो सर. काही अडचण नाही ना? ओके, चला मग आपण जसं नाऊनला वेगवेगळ्या गोष्टीमधून समजून घेतलं होतं ना, नाऊनचं काय काय बघितलं होतं आपण? पहिल्यांदा काय बघितलं होतं? फंक्शन ना. हो सर. हो सर. तसं आपण आता मगाशी काय बघितलं होतं, त्याचे कोणकोणते टाइप्स होते ते ना, सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि अजून काय होतं? सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, पॉझेसिव्ह ना, ते त्याचे काइंड्स आहेत सपोज. तरी अजून वेगवेगळे काइंड्स असतात, हे त्याचे एकदम बेसिक झाले. हा, हे जे 4 आहे ना, सब्जेक्टिव्ह, अजून ऑब्जेक्टिव्ह, अजून पॉझेसिव्ह प्रोनाउन्स, अजून पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, हे 4 एकदम बेसिक झाले. परंतु अजून प्रोनाऊनचे भरपूर सगळे प्रकार पडतात, ते पण आपण बघणार आहोत. हा, परंतु प्रोनाऊनला ना ही गोष्ट फार महत्वाची करते मॅटर. मोठा 2 नंबर टाकू शकता. मगाशी आपण ते बघितलं मेन टाइप्स, असं मेन टाइप्स वरती पहिला प्रकार टाकून द्या. ठीक आहे, अजून अनदर काइंड्स पण आपल्याला बघायचे आहेत. हा, आता हे बघा, पर्सन्स असतात प्रोनाऊनचे. पर्सन म्हणजे काय? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन ऐकलंय का तुम्ही कधी आजपर्यंत? नाही, मला सांगा. ऐकलं. राईट ना. मग फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन, बरं, याच्यामध्ये पण अजून एक प्रकार आहे, सिंग्युलर आणि अजून कोण? प्लुरल. हे त्याचे पर्सन्स होते, बरोबर ना? हो सर. फर्स्ट पर्सन म्हणजे कोण? कोण सांगतं मला फर्स्ट पर्सन म्हणजे कोण? सर आम्ही. हा, म्हणजे कोण पण? बोलणारा ना. सांग. ऐकून घ्या, फर्स्ट पर्सन म्हणजे कोण? बोलणारा. सेकंड पर्सन म्हणजे कोण? समोरचा, ऐकणारा. गेटिंग? आणि थर्ड Yes. पर्सन म्हणजे कोण? त्याच्याविषयी बोलतोय तो. तिसराच कोणतरी आहे ना, जो बोलत पण नाही, ऐकत पण नाही, त्याच्याबद्दल विषय चालू आहे काहीतरी, तो तिसरा. राईट? मग आपल्याकडे एवढे आहेत ना, आता बघितले आपण, आ, यू, देवी वगैरे, हे सगळे आहेत ना आपल्याकडे आताचे, है ना. चला आपण 8 जणांचं डिस्ट्रीब्युशन करून टाकू. परत एकदा सांगतो, आय, यू, दे, वी, ही, शी आणि इट, हे आपले बेसिक एवढे काय झाले? प्रोनाउन्स झाले. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही सर. सांगत चला पटपट. नाही सर. फर्स्ट पर्सन मध्ये आय येईल, बरोबर?
मी आलो म्हणजे फर्स्ट पर्सन. माझं अनेक वचन कोणतं आहे? वी आहे ना. हो. बोला, तुम्ही बोललं तर तुम्हाला कळेल. आरती बोलत चल. सेकंड पर्सन कोण आलं? समोरचा माणूस आला ना. हो. बोला बोला. हो सर. समोरच्याला काय शब्द आपल्याकडे? यू ना. तू. एक यू असला तरी पण यूच, जास्त यू असतील तरी पण यूच ना. हो. चला पुढे चला. अजून काय आता थर्ड पर्सन मध्ये काय आलं? सिंगल मध्ये थर्ड पर्सन तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. बोला ही, शी, सरच कोणीतरी. इट. बोला ना मग कोण कोणी? ही, शी, इट है ना. आणि वन पण असतं बरं. काय वन म्हणजे कोणी पण एखादा. आपण म्हणतो ना कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये, म्हणतो की नाही आपण. हो सर. मग कोणी म्हणजे कोणीही होऊ नये दुःखी आहे ना. तर तो जो अननोन पर्सन आहे ना, स्ट्रेंजर, त्याला म्हटलं जातं वन. ठीक आहे. हा, तिसरा, त्यामध्ये पण अनेक वचन असेल ना. दे. दे. बरोबर आहे की नाही? बघा बरं, हे पटपट सांगा मला. बरोबर आहे सर. बरोबर. मला सांगा. झालं 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 सर. झालंय. व्हेरी गुड. पुसून टाकू. येस सर. पर्सन समजले सगळ्यांना? हा, यांचे वाटप केलं आपण. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. हा, त्याच्यामध्ये काही काही जण सिंग्युलर आणि काही काही जण प्लुरल आले. मग हा, बर. आपण काय बघितलं? जेंडर बघितलं होतं ना. त्याचं नाऊनचं जेंडर बघितलं होतं ना आपण. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. हो की नाही? हो. हो हो, सर. येस और नो? बोलत चला. याचे पण जेंडर बघून घेऊ. कोणकोणते जेंडर होते सांगा मला कालचे. बघायचं रे दररोज. हा, सांगा. 3 का 4 किती होते जेंडर? सांगत चला. मस्क्युलिन, फेमिनिन आणि कॉमन आणि किती होते? चल. 4 होते. सांगा ना 4. मग. मस्क्युलिन, फेमिनिन, कॉमन. हा, न्यूट्रल होतं ना. हा, न्यू. न्यूटर आणि न्यूट्रल आणि कॉमन. कॉमन. बरोबर आहे ना. सगळ्यांना चालेल ते कोणतं? कॉमन. त्याच्यामध्ये लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण समजून है ना. येस सर. चला, कोण कोण आहे आता? आपण आपल्याकडे जेवढी लिस्ट होती ना, आत्ताची आपण लिस्ट केली ना. आय, यू, दे, वी, ही, शी, इट, माय, युअर, देअर, आवर, जे काय आहे ते, मी, यू, देम, दे, अस, हिम, हर, ते सगळे. याच्यामध्ये कोण कोण आहे मस्क्युलिन? सांगा बरं. माणूस कोण कोण आहे? माणूस. ही. शाबास. यू पण असू शकतो ना सर. हा, डाऊटफुल नाही घ्यायचे बाई. डाऊटफुल नाही, डायरेक्ट माणूसच कळला पाहिजे. बकरा म्हणजे बकराच, त्याच्यात बकरी नाही आणायची. सांगा अजून. चला, यादी लिहून देऊ का तुम्हाला इथे? का माहिती आता? माय काय, मी, यू, दॅम, हिम, हिज. अस, हिम. हा, मग याची लाईन सांगायची आपल्याला. हिम, हिज सर. ही, हिम, हिज तिन्ही पण घेऊन टाका ना. याला मस्क्युलिन आहे ना. कळतंय का? येस. हा, हो. सगळे घेऊन टाकायचे ना. हा, ही झालं, हिम झालं, हीच झालं. चौथ्या लाईन मध्ये पण एक हीज असतो ना. त्याला काय आपण डबल डबल येस लावत नाही. असं नाही करत. हा, हिस असं नाही करत. ठीक आहे ना. हीजच लिहितं, म्हणून रिपीट टाळू आपण. समजलं का नाही? जर कधी विचारलं मस्क्युलिन प्रोनाउनचे जेंडर कोणते आहे, ही, हिम, हिज, ही वाली लाईन सांगायची. काही डाऊट नाही. नाही? चला, लेडीजचं काय आता टाइम नका लावू. बोला फटाफट. हर, हर, हर. शी. ही, हर. आता हर हर दोन दोन वेळा कशाला हर हर घ्यायचं? ठीक आहे, हर हर महादेव करायचंय का आपल्याला तिकडे जाऊन? हर्स घ्या बाबा. हर्स. हर्स असतो एक. हर्स असतो ना. हर्स. हो. चला पुढे. आता काय आणखी? न्यूट्रल. चला अजून. हा, इट ना. चालतंय, इटला पण तुम्ही न्यूट्रल म्हणू शकता. आणि
तुम्ही कोण आहात त्याच्यामध्ये, म्हणजे तो वस्तू निर्जीव आहे का काय, त्याच्याबरोबरच समोरचा व्यक्ती आपल्याला जेव्हा कळत नाही तेव्हा आपण त्याला न्यूट्रल म्हणतो. हा, तर बऱ्याच वेळेला जो यू आहे ना, यू त्याला पण न्यूट्रल मध्ये टाकलेलं असतं, म्हणून याच्या लाईन मध्ये यू ला पण घेऊन टाका. कारण तोच राहून जाईल एकटा. हा, कधी कधी आपण यू म्हटल्यावर तू, हे आपल्याला काय माहिती तू कोणाला म्हणतोय, काही कळेल काय मला सांगा बरं. तू आपण याला पण म्हणू शकतो ना, ओ माय मोबाईल यू आर सो स्वीट म्हणू शकतो ना असं. येस ऑर नो? हा, येस सर. ज्यांना आपण इट म्हणतो त्याला पण यू म्हणू शकतो की नाही, सांगा पटापट. हो. येस ऑर नो? म्हणून यू ला पण कशात टाका, न्यूट्रल मध्ये टाका. हा, आता कोण राहिलं, कॉमन. कॉमन म्हणजे आपल्याला कळत नाही तो बाई आहे का माणूस आहे ना, राईट ना, दोघांना पण चालून जाईल ना. हो सर. कोणती लाईन राहिली आपली, दे ची लाईन राहिली मला वाटतं, ही वाली लाईन, दे देम देर आहे ना. हो. हो हेच लावून टाका कॉमनला. या चला बरोबर बरोबर पटपट पटपट. दे देम देर. आज मला वाटतं छान छान शिकायला मिळतं तुम्हाला ना, का नाही, बोर झालंय? नाही सर. अरे छान आहे हे, जर याला खरंच प्रेम लावून जर शिकलं ना, तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळू शकतं. येस सर. खरी गोष्ट आहे. चलो, जेंडर कळले सगळ्यांना? हो काही काहींच्याकडनं स्लीप होऊ शकतात हे जेंडर्स. मस्क्युलिन म्हणजे ही ची लाईन सांगा, फेमिनिन म्हणजे शी ची लाईन सांगा, कॉमन मध्ये दे ची लाईन सांगा, न्यूट्रल मध्ये इट आणि यू टाका. असं पाठ करून घ्या. हे आरती, हा रोहिणी, हे पाठ करून घ्या डायरेक्टली. हा सूरज, हो हेमंत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून स्लीप होतात, बऱ्याच वेळेला होतात की नाही मला सांगा. हो आपण फक्त ठोकळ ठोकळ गोष्टी घेतो, महत्वाचे महत्वाचे मुद्दे मुद्दे आहे ना, ते बारीक सारीक गोष्टी आपल्याला सुटून जातात मग, राईट? हो पुसू का? हो सर. चला मी 1 मिनिट विचारतो एका शब्दामध्ये, चला सांगा कोणकोणते जेंडर्स असतात. मस्क्युलिन कोण कोण आहे सांगा पटापट, मस्क्युलिन जेंडर्स. ही ही He, him, his. हा चला, थोडं माईक दूर धरला तरी चालेल. Okay, 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 sir. फेमिनिन जेंडर सांगा कोणते आहेत. She, her, hers. शी, हर, हर्स, Hers. करेक्ट. अजून न्यूटर कोणते, न्यूटर It, you. इट आणि यू, राईट. आणि चौथा कोणता राहिला, कॉमन जेंडर, तो कोणता असतो. They, them, their. देअर देअर्स. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. हा, आपण आता मगाशी ज्याची सुरुवात केली ना, त्याच त्याचे केसेस पण आहेत. आपण मगाशी एकदम स्टार्टला मेन टाईप लिहिलं होतं ना इथं, मेन टाइप्स आठवत आहे. तेच त्याचे केसेस सुद्धा असतात. हा, केस पण बघायचं ना आपल्याला आता. आणि आपण नाऊनची केस बघितली ना मगाशी काल. हा, याचे पण केसेस ह्याच होते ना, आठवते का केसेस, सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, पॉझेसिव्ह, आठवते का. हो सर. नाऊनची केस कोणकोणती होती सांगा मला जरा बघून. सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, पॉझेसिव्ह, वोकेटिव्ह है ना, हो ना, पॉझिटिव्ह आणि वोकेटिव्ह होते ना. सब्जेक्ट आताच मी सांगितलं ना, सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, पॉझेसिव्ह आणि Vocative case. राईट. इथे मात्र वोकेटिव्हची हे नाहीये, कारण आपण कोणाला हाक नाही मारत ना, असं असं म्हणतो कोणी यू, ओ यू, यू 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 असं करतो का आपण कुणाला? नाही करत ना. हा, नाउन्सने आपण हाक मारतो असं, राम राम है ना, रवी ए रवी, ए रव्या, चल ना. आपण नाव घेऊन हाक मारू शकतो, पण तो असं म्हणतो का आपण ही ए शी असं म्हणतो का, सांगा रे. नाही. नाही नाही ना? सर, नाही पण नाही. ती जी लाईन आहे ना, या प्रोनाउन्स मध्ये आहे ना, वोकेटिव्ह केस नसते. हे कळलं का तुम्हाला, मला सांगा. येस सर. पॉइंट हो. नोटेड. काय मध्ये वोकेटिव्ह केस नसते, कारण प्रोनाउन्स आपण असं यू वगैरे असं कोणाला हाक मारत नाही आपण. हा, मग आपले मगाशी जे लिहिलं ना 1 नंबरला, त्याच रिपीट करून घ्या. मला वाटतं परत सांगायची गरज नाही. त्या कोणकोणते 4 लाईन लिहिले सांगा पटापट, सांगा. सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, पॉझिटिव्ह, ऍडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह. पहिलं काय होतं, सब्जेक्टिव्ह.
ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये दुसरं मग लिहून टाका. पहिलं 1 2 3 4 सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस Instrumental. पॉझेसिव्ह. पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आता परत पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह याची केस प्रोनाउन आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन Pronoun. प्रोनाउन्स. याच्या केसेस आहेत. सूरज, हेमंत, हा. समजतंय का? हो सर. केसेसच्या वेळी गडबड होऊ शकते. बऱ्याच लोकांना असं ना हे सांगायला गेलं की एकदम डोक्याच्या बाहेर जातं. अरे काय काय चाललंय काही कळत नाही मला ना. पण मी मुद्दाम याला थोडासा वेळ घेतोय. हळूहळू जा, परंतु कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. नंतर याचे छोटे छोटे तुकडे करा, पुन्हा कामाला घ्या. हे तुम्हाला विचार पडला ना, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन कोणते असतात? येस, पहिल्या नंबरची लाईन सब्जेक्टिव्ह. बरं, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन कोणते असतात? येस, 2 नंबरची लाईन ऑब्जेक्टिव्ह. नंतर काय त्याच्यामधले ऍडजेक्टिव्ह कोणते असतात? ऍडजेक्टिव्ह. प्रोनाउन्स मधले ऍडजेक्टिव्ह कोणते असतात? मग हे 3ऱ्या नंबरचे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. माय, युअर, देअर, आवर, ते. हा, नंतर पॉझेसिव्ह प्रोनाउन्स कोणते असतात? माइन, योर्स, देअर्स. कळलं का नाही कळलं? हो. कळलं सर. चला मग आता आपल्याला काय करायचे? फंक्शन्स. कोणाचे? प्रोनाउनचे फंक्शन्स. हे पुसू का एवढं? हो. नाउनचे फंक्शन ज्यांना कळलेत ना, त्यांना आता प्रोनाउनचे फंक्शन 2 मिनिटात कळायला पाहिजे. त्यांना जास्त वेळ लागायला नाही पाहिजे. हा, चला, पहिलं फंक्शन तर सब्जेक्टच असेल ना, हो की नाही? नाउनचं पहिलं फंक्शन सब्जेक्ट असेल की नाही? मला सांगा फटाफट. असेल सर. हा, कारण जे नाउन काम करते तेच प्रोनाउन काम करतंय ना. बोला बोला, लवकर लवकर सांगा मला. हो सर. नाउनने जे जे काम केलं तेच प्रोनाउन काम करेल की नाही? हो, सर. नाउनलाच Yes, sir. रिप्लेस करते की नाही प्रोनाउन? बोला माझ्याशी, मला कळू दे. हो. हा, आधी एक वाक्य लिहिलं आपण. समजा कोणतं पण वाक्य लिहिलं, ही सिंग्स अ व्हेरी ब्युटिफुल सॉन्ग. ओके, याच्यातला सब्जेक्ट कोण आहे मला सांगा, पटपट सांग. ही. हा कोण आहे? याच्यातला सब्जेक्ट आहे ना? हो सर. सांगा ना मग. हा कोण आहे? वर्ब. उरलेलं काय काम आहे ना, त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. जेव्हा हे एवढं सगळं कळत नाही ना, असं लांब लचक आलेलं असेल ना, एक्स्ट्रा पार्ट, त्याला कॉम्प्लिमेंट म्हटलं जातं. नोट डाऊन करा. वर्ब नंतरचा प्रेडिकेट खूप मोठा भाग असेल तर त्याला त्याचं ह्या वर्बचं काय म्हटलं जातं? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे वर्ब बद्दल माहिती सांगणारा एक्स्ट्रा पार्ट. ठीक आहे, तो गातो. काय गातो? व्हेरी ब्युटिफुल सॉन्ग. एवढ्या सगळ्या वाक्याने सांगितलं की नाही? कॉम्प्लिमेंट आहे त्याचं. सॉन्ग हे याचं ऑब्जेक्ट आहे. ही सिंग द सॉन्ग ना, हे ऑब्जेक्ट आहे की नाही मला सांगा. बोला चला, हे ऑब्जेक्ट आहे की नाही? सॉन्ग. आहे सर. या ऑब्जेक्ट बद्दल ह्या सगळ्या शब्दांनी एक्स्ट्रा माहिती सांगितली की नाही मला सांगा. हो. येस सर. मग या ऑब्जेक्टचे हे कॉम्प्लिमेंट आहे की नाही सांगा पटापट. आहे सर. राईट ना, हे आपल्याला कळलं पाहिजे. सब्जेक्ट बद्दल आता समजा टीचर असेल, हा, ए व्हेरी एक्सपिरियन्स्ड टीचर असं असलं, टीचर कोण आहे? तुमचा सब्जेक्ट. तोच कोण आहे? नाउन. आणि बाकीचं व्हेरी एक्सपिरियन्स म्हटलं ते काय आहे मग? याचं कॉम्प्लिमेंट. कळतंय का नाही कळतंय? हो. कळतंय सर. सब्जेक्टच्या अगोदर खूप मोठी माहिती सांगितली, त्याला त्याचं कॉम्प्लिमेंट म्हणा. ऑब्जेक्टच्या अगोदर त्याची खूप मोठी माहिती सांगितली, त्याला त्या ऑब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट म्हणा. वर्ब बद्दलच पुढे सांगणारा शब्द सांगतोय, काहीतरी माहिती 2-4 शब्द, वर्बचं कॉम्प्लिमेंट म्हणा. हा हे सगळं गातो, म्हणून याला वर्बचं कॉम्प्लिमेंट पण म्हणता येईल. हे 3 शब्द याच्याबद्दल माहिती सांगताय, म्हणून या तिघांना ऑब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट सुद्धा म्हणता येईल. हे तुम्हाला कळलं का? येस. मी मधून मधून तुम्हाला सब्जेक्ट सांगतो, मधून मधून वर्ब सांगतो, मधून मधून ऑब्जेक्ट सांगतो, ठीक आहे. परंतु आपला मेन फोकस कोणावर आहे? प्रोनाउनवर आहे. हा इथे 1 नंबरला आला की नाही प्रोनाउन? हो. मग तो सब्जेक्ट आहे की नाही आहे? बोला फटाफट. आहे ना.
मग या प्रोनाऊनचं पहिलं फंक्शन काय असलं पाहिजे? सब्जेक्ट. राईट? कोणते वाक्य घ्या. आय चेंज माय प्लॅन. चला याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? आहे ना? बोलत पण हो. नाही ना तुम्ही. बोललं तर लेक्चर चांगलं होत असतं. बोलत चला. आहे सर. हो. मग हे प्रोनाऊन पण आहे ना? हो. मग हे प्रोनाऊनच सब्जेक्ट आहे की नाही? हो. घेऊन टाका. त्याचं पहिलं फंक्शन आहे सब्जेक्ट. क्लिअर? हो. चला फटाफट फटाफट, काय अडचण नाही. पुसू का याला? पुसता सर. सांगितलं तर पुसता येईल पटपट, नाही सांगितलं तर मग राहिलं इथंच खेळत बसले. आपण मगाशीच सगळं लिहून ठेवलंय, आता फक्त त्याचं बायफर्केशन करायचं आपल्याला. हा, जसा प्रोनाऊन सब्जेक्टच्या जागेवर येतो तसा ऑब्जेक्ट पण येतो की नाही, आपण मगाशीच लिहून ठेवलं ना ऑब्जेक्टिव्ह म्हणून. हो. राईट ना? हो. बघा, म्हणून दुसरं याचं काय असू शकतं? ऑब्जेक्ट. बघा, शी सेव्ड हिम. या वाक्याचा अर्थ काय झाला मला सांगा? शी सेव्ड हिम. तिने त्याला वाचवले. शाबास, तिने त्याला वाचवलं. राईट? आता याच्यामधला हा कोण आहे? सब्जेक्ट. हा तर प्रोनाउन आहे, ठीक आहे. हा कोण आहे? वर्ब. राईट? आणि हे कोण आहे तुमचं? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पण प्रोनाउन आहे की नाही मला सांगा? हो सर. मग जेव्हा प्रोनाउन ऑब्जेक्टच्या जागेवर येईल तेव्हा त्याचं ते फंक्शनच झालं की नाही? या बिचारे प्रोनाउनने ऑब्जेक्टचं काम केलं की नाही इथे? येस नो? हो. येस सर. अवधूतच्या भाषेमध्ये कार्यक्रमाला आला की नाही इकडं वाचवायच्या कार्यक्रमाला? हा, लिहा. ऑब्जेक्ट हे सुद्धा त्याचं प्रोनाउन होतं. लिहा पटपट. झालं. बरं, हे कळलं का? अजून एक दोन उदाहरणं घ्यायचे का तुम्हाला? बघा, मदर कॉल्स मी. आता मदर मला हाक मारते. याच्यामध्ये हे कोण आहे? वर. हे कोण आहे? ऑब्जेक्ट. आता समजतंय का? बघा, येस. म्हणजे प्रोनाउन कधी कधी तुमचं ऑब्जेक्टचं पण काम करतं. क्लिअर आहे? येस हो. सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुसू काय? हो. हो. म्हणत असेल तर मगाचं कॉम्प्लिमेंट आणतो परत एकदा. हा कधी कधी प्रोनाउन जो आहे ना, लिंकिंगचं पण काम करतो. नीट समजून घ्या. एखाद्या व्हर्ब बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगितली, व्हर्बच ते आहे हे आपण जेव्हा सांगतो लिंकिंग वर्ब नाही. मगाशी परत लिंकिंग वर्बचा उल्लेख आला होता, आठवत तुम्हाला? बघा इकडे या म्हणजे तुम्हाला कळेल. राहुल इज डॉक्टर. राहुलच डॉक्टर आहे की नाही? हो. हे कोणी सांगितलं? इजने सांगितलं की नाही? हो. हो. बोलत चला, बोलत चला, म्हणजे मला कळतं तुम्हाला समजतंय की नाही. हाच हा आहे की नाही? हो. म्हणजे याची आणि याची लिंक कोणी लावली? याने लावली की नाही? हो सर. म्हणून नोट डाऊन करून ठेवा. एम, इज, आर, वॉज, वेर हे जेव्हा एकटे येतात तेव्हा ते लिंकिंग वर्ब असतात. मी परत सांगतो रोहिणी, एकटे आल्यावर लिंकिंग वर्ब असतात, एकटे असल्यावर लिंकिंग वर्ब असतात. समजतंय का? सर नो? येस और नो? नाही कळलं सर. येस सर. अगं ताई इकडे बघ, आय एम हंग्री आहे की नाही? बोला ना, आता बोललं तर कळेल ना. हा आय आणि हंग्री एकच आहे की नाही मला सांगा? हो. त्याला हो. मग मीच हंग्री हे कशावरून कळलं? एम वरून कळलं ना, मी आहे हंग्री. हो. हो. बघा आता इथे मी चेंज करून टाकतो समजा. इथे मी कॉल्स लिहितो समजा. चला 2 मिनिटासाठी. राहुल कॉल्स डॉक्टर. आता मला सांगा बरं काय झालं वाक्याचा अर्थ? राहुल कॉल्स डॉक्टर काय झालं याचा अर्थ? राहुल डॉक्टरला बोलवतो असं आहे ऍक्च्युली. कॉल्स. राहुल डॉक्टरांना बोलवतो असं आहे ना? हो. मग राहुलच डॉक्टर आहे का?
नाही. नाही. नाही नाही मग आता ह्याला तुम्ही लिंकिंग वर्ब म्हणू शकता का? नाही. नाही. नाही सर. आता कळलं का लिंकिंग वर्ब कशाला म्हणतात? हो हो. ज्या क्रियापदामुळे हा माणूस आणि हे ऑब्जेक्ट एकच आहे हे प्रूव्ह होईल त्याला म्हणतात. कळलं का नाही? हो. हो. आता एक मिनिट हा. माय फादर लुक्स अँग्री. माझे वडील चिडलेले दिसतात. हा, आता हे कोण आहे? ऍक्टर कोण आहे याच्यातला? माय फादर. माय फादर. अवस्था काय आहे? अँग्री. बरं, फादरच अँग्री आहे का? हो. हे कोणी सांगितलं? लुकने सांगितलं ना? हो. हो सर. त्याला म्हणायचं लिंकिंग वर्ब. समजतंय का नाही समजतंय? हो. येस सर. कधी कळणार आहे तुम्हाला? बघा, इट सीम्स बेटर. हे मला जरा बरं वाटतं. असं आहे की नाही वाक्य हे? हो. असं करून बघायचं ना. हेच बेटर आहे का? हेच बेटर आहे का? राईट ना? इथे इटच्या वेळी तुम्ही दुसरं काहीतरी घ्या. काय? मँगो. चला मँगो घेऊन टाका. चला, मँगोच बेटर आहे का? हो सर. येस सर. मग हाच हा आहे असं सांगणारा मधला कोणीतरी असेल ना? येस सर. या सीमला, लुकला, अमेझॉन वॉजवेअरला काय म्हटलं जातं? लिंकिंग Linking वर्ब. सगळ्यात सोपी मी काय आयडिया सांगितली? बी घ्या. हा, एम इज आर वॉज वेअर. ही जेव्हा एकटे, आता मला एक मिनिट, हा, तिला एकटा असल्यामुळे प्रॉब्लेम आहे. बघितलं बघा. आय एम चेकिंग माय बॅग. आता याच्यामधली ऍक्शन कोणती मला सांगा फटाफट. लवकर लवकर, टाइम संपलाय. चेकिंग. एम चेकिंग एवढी मोठी ऍक्शन आहे ना? हो सर. मग आय म्हणजेच बॅग आहे का? नाही. नाही. समजतंय का? समजतं. बघा, आय एम लुकिंग फॉर ए डॉक्टर. लुकिंग फॉर ए डॉक्टर असं वाक्य समजा. हा, आता आय एम लुकिंग फॉर ही ऍक्शन आहे ना एवढी मोठी. हा, माझं लक्षात घ्या, आय एम लुकिंग फॉर असं म्हटलंय ना. मी डॉक्टरला शोधते ना. मी डॉक्टर आहे का स्वतः? नाही. पण मी जर याच्यातलं लुकिंग फॉर काढून टाकलं, नुसता एम ठेवला, तर आय एम डॉक्टरचा अर्थ काय झाला? मीच डॉक्टर आहे ना. हो. येस सर. येस सर. मग एकटा आम्ही जर वॉजवेअर असल्यावरच तो लिंक करेल ना. हो. आय एम टायर्ड. मीच टायर्ड आहे ना. मीच टायर्ड आहे. शी इज माय मदर. शीच माझी मदर आहे. मग इज ने कळलं ना. त्याला म्हणतात लिंकिंग वर्ब. समजलं का नाही समजलं? समजलं सर. काय माहिती कितपत समजलंय? टाइम तर गेला संपून. तुम्हाला कितपत समजलं माहित नाही. मग आता बघा हे वाक्य. इथे मी काय सांगितलं होतं? कॉम्प्लिमेंट. हा, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. हे पण याचं फंक्शन आहे. कोणाचं? प्रोनाउनचं. कधी? जेव्हा ते लिंकिंग वर्ब असतं. लिंकिंग वर्बने जोडलेले. इथे लिहून घ्या. लिंकिंग वर्ब नंतरचे प्रोनाउन असं लिहा. समजेल मग तुम्हाला जरा. एक वाक्य लिहितो बघा. द thief was he. इट इज मी. नीट समजून घ्या. याच्यामधला ही हा क्रियापदानंतर आला. मी हा इज या क्रियापदानंतर आला. हे तुम्हाला समजतंय का? कळतंय का बघा? द विनर इज शी. कधी कधी असे पण वाक्य असतात. विनर कोण आहे? तीच आहे विनर. द विनर इज यू. इट इज मी. समजतंय का? इट वॉज मी हु सेव्ह यू. तो मी होतो ज्याने तुला वाचवलं असं म्हणतात की नाही कधी कधी. हो सर. हो सर. जेव्हा वॉज वेअर नंतर लिंकिंग वर्ब नंतर जेव्हा प्रोनाउन येईल तेव्हा त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब.
हे त्या प्रोनाऊनचं फंक्शन आहे. येस सर. स्क्रीनशॉट घेऊन टाका याचं किंवा लिहून घ्यायचं. टाइम इज ओव्हर दॅट. आज आपण थांबूयात. छान छान आहे, खूप सुंदर ग्रामर शिकण्यासारखं जर आपण समजून घेतलं तर, हो की नाही? येस सर. हो सर. आपल्याला समजलं तर सोपं आहे, नाही समजलं तर हँग. हो सर. हे समजलं सब्जेक्ट काय आहे, याचं फंक्शन. हो. प्रोनाऊन 1 नंबरला आलं सब्जेक्ट, प्रोनाऊन पलीकडे गेलं ऑब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट कधी, जर लिंकिंग वर्बने जोडलेलं असलं तरच त्याला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. इथपर्यंत समजली 3 गोष्टी क्लिअर? चला थांबू इथे आजचे दिवस, उद्याला परत भेटूयात, आणखी काही गोष्टी क्लिअर करून घेऊयात. हा चला, येस. गुड नाईट. टेक केअर, बाय. बाय.